अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। कासारवाडी येथील वन परिक्षेत्रातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे। पर्यावरण नियमांना धाब्यावर बसवत या भागात शेकडो वृक्षांची बेकायदेशीर कत्तल करून या वनक्षेत्रातून तब्बल 500 मीटर लांबीचा विनापरवाना रस्ता करण्यासाठी वृक्षतोड केली आहे। हा प्रकार ग्रामपंचायत कासारवाडी व वन व्यवस्थापन समिती यांनी वन विभागाचा निदर्शनास आणून दिला। यावर तात्काळ कारवाई करून येथे वृक्षारोपण करण्याची मागणी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ग्रामपंचायतीने केली आहे। गावच्या दक्षिणेला गट क्रमांक 630 मध्ये संरक्षित वन आहे। या जंगलामध्ये गवा, बिबट्या, डुक्कर, कोल्हा, लांडगा असे वन्य प्राण्यांचा सतत वावर असतो। या परिसरात जंगलात सुमारे अर्धा किलोमीटरचा दोनही बाजूचा रस्ता बनवला। यामध्ये सुमारे 30 वर्षांपूर्वीच्या 300 जुन्या वृक्षांची कत्तल करून नाश केला आहे। तसेच येथून बेकायदेशीर कामं सुरू आहेत। ही बाब ग्रामपंचायत कासारवाडी व वन व्यवस्थापन समिती यांनी वन विभागाच्या निदर्शनास आणून दिली। यावेळी वन विभागाचे अधिकारी नंदकुमार नलवडे, कुंडलिक कांबळे यांनी तात्काळ पंचनामा केला अशी माहिती प्रसिद्ध पत्रकातून सरपंच अच्युत खोत, उपसरपंच सुप्रिया वडिंगेकर सदस्यांना दिली। पर्यावरणाचा समतोल बिघडू नये म्हणून शासन दरवर्षी नवीन वृक्ष लागण करतं। एकीकडे शासन नवीन वृक्षांची लागण करण्यास अग्रेसर असताना सुमारे 30 वर्षांपूर्वीच्या वृक्षांची दिवसाढवळ्या होणारी कत्तल कोण रोखणार असा संतप्त सवाल पर्यावरण प्रेमी विचारत आहेत। टोप प्रतिनिधी मिलिंद कुशिरे। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।